आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला वाटलंच होतं तू मला विसरूच शकत नाहीस। कृष्णासारखा कायम पाठी उभा असतोस माझ्या। तुला विसरेन मी? भावा बहिणींच्या नात्यात कधीच अंतर येणार नाही। परिस्थिती काहीही असली तरी तुला भेटायची एकही संधी सोडणार नाही मी। साहेब, आपल्याकडून ते भेटवस्तू द्यायचीत ना, ते घेऊन येतो मी लगेच। चला आपण घरी जाऊयात। नाही नाही, तुझ्या इतरही बहिणी येतील। खरं तर त्यांचा माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे तुझ्यावर। आणि मी इथेच आहे ना तुझ्याजवळ। त्या येणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक अहिल्या आहे। मी थांबते। तुझं रक्षाबंधन व्यवस्थित होऊ दे। अशी ऐकायची नाहीस। तू इतर बहिणींचा हक्क हिरावून घेणार नाहीस, मला माहितीये। अहिल्या, गावातल्या सगळ्या माझ्या बहिणींनी भगिनींनी माझ्या हातावर राखी बांधली, मला ओवाळलं आणि मी त्यांना भेटवस्तू सुद्धा दिली। पण तू मात्र राखी बांधून बाजूला झालीस। आज कितीतरी वर्षांनी तू माझ्या हातावर प्रत्यक्षात राखी बांधलीस। बोल, काय देऊ तुला? दादा, ह्या वर्षी मी ओवाळणीत नक्की काहीतरी मागणार आहे आणि ते तुला द्यावंच लागेल। तू माग, फक्त तू मागितलंस आणि मी दिलं नाही असं कधी होईल? आई, काय तू म्हणजे सया मामाकडे जाऊन पण आलीस, रक्षाबंधन करूनही आलीस आणि आम्हाला कोणालाच काही सांगितलं नाही? अरे मला माहित होतं दादा माझ्या राखीची नक्की वाट बघत असणार। दरवर्षी मी त्याला पोस्टाने राखी पाठवायचे। यावर्षी प्रीतम प्रियाचं लग्न झाल्यापासून पहिलं रक्षाबंधन आहे। म्हटलं स्वतःच जावं।